गणेश चतुर्थी विशेष 5 दिवस 5 नैवेद्याचे गोड पदार्थ पाहतोय। आज बनवूया चौथ्या दिवसासाठी तांदळाची खीर। खीर बनवण्यासाठी 2 चमचे बासमती तुकडा तांदूळ घेतलाय। इथे तुम्ही आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ घेऊ शकता। हे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून साधारण अर्ध्या तासासाठी भिजवून घेतले। त्यानंतर 5 चमचे एका वाटीमध्ये गरम दूध घेऊन 10-12 केसरचे धागे घातले आणि तेही भिजत घातलेले आहेत 10 मिनिटसाठी। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून आवडीचा सगळा सुकामेवा मी इथे तळून घेतला। सुकामेवा तळून झाला की काढून घ्यायचा आणि त्याच तुपामध्ये भिजवलेला तांदूळ घालून 3 ते 4 मिनिटसाठी चांगला तळून घ्यायचा। त्यानंतर अर्धा लिटर गरम दूध यात घालायचं आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची। पाव कप साखर घालून तांदूळ पूर्णपणे शिजून ही खीर घट्ट होत नाही तोपर्यंत सतत हे मिक्स करत राहायचं। शेवटला 1 छोटी वाटी ओलं खोबऱ्याचं किस, वेलची पूड, तळलेले ड्राय फ्रुट्स आणि केसरचं दूध घालून 2 ते 3 मिनिटसाठी शिजवून घेऊया।